मकर राशी 11 ते 16 ऑगस्ट तुमचा संयम आता इतिहास घडवणार. नमस्कार मित्रांनो, 11 ते 16 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशी भविष्य. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मकर राशीच्या मंडळींनो, मकर राशीच्या मित्रांनो, 11 ते 16 ऑगस्ट 2026 आठवड्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा हा आठवडा ठरू शकतो. कारण या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीकडे नव्या नजरेने तुम्ही पाहू शकता आणि काही बाबतीत आता पुढे नेमकं काय करायचं याचे उत्तरे हळूहळू तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळू शकतं. गेल्या काही काळापासून तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी सतत प्रयत्न करत असाल, नोकरीमध्ये स्थैर्य मिळावं म्हणून धडपड करत असाल, व्यवसाय वाढावा म्हणून प्रयत्न करत असाल, पैशांची बचत करण्यासाठी विचार करत असाल किंवा एखाद्या नात्यात सगळं सुरळीत व्हावं म्हणून मनापासून प्रयत्न करत असाल, तर या आठवड्यात तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू शकतो. आपली मेहनत कधीच वाया जाणार नाही, फक्त तिचं फळ मिळवण्यासाठी योग्य वेळ लागतो. मकर राशीच्या व्यक्तींनो, स्वभावाने तुम्ही मेहनती, शिस्तप्रिय आणि जबाबदार असता. तुम्ही एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही स्वतःच्या अडचणी अनेकदा स्वतःपुरताच ठेवता, पण इतरांसमोर हसत असता. पण मनात किती विचार सुरू आहे हे प्रत्येकाला कळतच असं नाही. कधी कधी तुम्हाला असं वाटतं, सगळ्यांसाठी मी उभा राहतो पण माझ्यासाठी कोण उभं राहणार. जर अशी भावना सध्या तुमच्या मनात असेल तर या आठवड्यात स्वतःकडेही थोडंसं लक्ष द्या. मित्रांनो, इतरांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःची स्वप्ने मागे पडू देऊ नका. कारण तुमचं आयुष्य फक्त जबाबदार पूर्ण करण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतःसाठी आनंद, समाधान आणि यश मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मित्रांनो, या आठवड्यात एखादं जुनं काम पूर्ण होऊ शकतं. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक हालचाल होण्याची देखील खूप शक्यता आहे. मित्रांनो, पण त्याच वेळी गोष्ट लक्षात ठेवा, घाई करून मिळवलेली गोष्ट टिकेलच असे नाही. योग्य नियोजनाने मिळवलेली गोष्ट जास्त काळ टिकते. पण या आठवड्यात संयम, योग्य नियोजन हे तुमचे सर्वात मोठे साथीदार ठरतील. नोकरी आणि करिअर. मकर राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो. तुमच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखा वाटेल, पण त्याच कामामुळे वरिष्ठांच्या नजरेत तुमची प्रतिमा मजबूत होऊ शकते. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. काही व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारीमध्ये बदल मिळू शकतो. ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात, पण त्या व्यक्तीचे वाद घालण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याआधीच फायदेशीर ठरेल. तुमचं कामच तुमचं उत्तर बनवून देऊ शकतो. त्याच्यासाठी बोलावले जाऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तीने प्रयत्न सुरू ठेवावेत. एखाद्या परिचित व्यक्तीकडून कामाची माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी पगार, कामाची वेळ, ठिकाण आणि भविष्यातील संधी यांचा विचार करा. आर्थिक बाबतीत मकर राशीसाठी हा आठवडा नियोजनाचा आणि सावधगिरीचा आहे. पैशांची आवक काही प्रमाणात चांगली राहू शकते. काही व्यक्तींना अडकलेले पैसे मिळू शकतात. जुने पेमेंट मिळू शकते. मात्र त्याच वेळी घरगुती किंवा वैयक्तिक खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या वस्तूची दुरुस्ती, घरातील गरज, प्रवास किंवा आणि कुटुंबातील खर्च देखील एखादा होऊ शकतो. म्हणून या आठवड्यात बचतीला प्राधान्य द्या. मकर राशीच्या व्यक्तींनो, भविष्यासाठी पैसा साठवण्याची क्षमता चांगली असते आणि ही क्षमता कायम ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. मोठा फायदा मिळेल म्हणून घाई करू नका. पैसा कमवण्या इतकाच तो योग्य पद्धतीने टिकवणे देखील महत्त्वाचं आहे. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा आठवडा मकर राशीसाठी भावनिक स्पष्टता देणारा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल, पण तुमच्या भावना समोरच्या व्यक्तीला नीट समजत नसतील, तर संवाद वाढवण्याची गरज आहे. तुम्ही मनातील गोष्टी स्वतःपुरत्या ठेवत असाल तर गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणून जे मनात आहे ते योग्य शब्दात व्यक्त करा. काही प्रेम संबंधामध्ये गेल्या काही दिवसापासून अंतर असेल तर ते कमी होऊ शकतं. तुम्हाला गैरसमज दूर होऊ शकतो. काही व्यक्तींना प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित मकर राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होण्याची शक्यता आहे. ओळख कामाच्या ठिकाणी, मित्र परिवारातून किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमातून होऊ शकते. मात्र नवीन नात्यात लगेच मोठ्या अपेक्षा ठेवू नका. मित्रांनो, समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. नातं फक्त आकर्षणावर नाही तर विश्वास आणि आदरावर टिकतं. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संवाद आणि समजूतदारपणाचा आहे. जोडीदारासोबत भविष्यातील आर्थिक नियोजन किंवा
घराशी संबंधित एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. काही छोट्या गोष्टींवर मतभेद होण्याची दाट शक्यता आहे, पण त्या गोष्टी मनात साठवून ठेवू नका. शांतपणे बोला. जोडीदार तुमच्याकडून भावनिक आधाराची अपेक्षा करू शकतो. तुम्ही कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्या तरी जोडीदाराशी थोडा वेळ काढा. काही जोडप्यांना एकत्र बाहेर जाण्याची किंवा छोटासा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे नात्यातील जवळीक वाढू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीसाठी कामासाठी तुमची मदत आवश्यक ठरू शकते. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. तुम्ही योग्य मार्गदर्शन देऊ शकता, परंतु कुटुंबातील योग्य सदस्य स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. काही जबाबदाऱ्या इतरांनाही द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा फायदा मिळवून देणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकते. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा व्यावसायिक शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन योग्य करावे. तुम्ही अभ्यासात हुशार असला तरी शेवटच्या क्षणी तयारी करण्याची सवय टाळा. दररोज थोडा वेळ अभ्यास करा. ज्या विषयात अडचण आहे त्यासाठी शिक्षक किंवा अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. सातत्य हेच यशाचं खरे गुपित आहे. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा हळूहळू प्रगती करणार आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या ग्राहकाकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक नवीन वस्तू किंवा सेवा सुरू करण्याचा विचार काहींना सुचू शकतो. मात्र नवीन गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करा. भागीदारी करताना सर्व आर्थिक स्पष्टता ठेवा. व्यवसायातील कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. कामाचा ताण येऊ शकतो, त्यामुळे झोप पुरेशी घ्या. पाणी योग्य प्या. दररोज चालणं ठेवा. हलका व्यायाम करा आणि दररोज हलका आहार घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. सगळ्या जबाबदाऱ्या एकट्याने सांभाळताना त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीसाठी शुभ उपाय. या व्यक्तीने आपल्या श्रद्धेनुसार शनिवारी भगवान शनिदेव आणि भगवान शिवाचे स्मरण करावे. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा आवश्यक वस्तूंचं दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांतपणे प्रार्थना करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग निळा, काळा, राखाडी असेल. शुभ दिवस शनिवार असेल. शुभ अंक 8 असेल आणि शुभ दिशा पश्चिम असेल. एकंदरीतच मकर राशीच्या मंडळींनो, 11 ते 16 ऑगस्ट 2026 नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, पण खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संवाद वाढण्याची गरज आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या काही लोकांना यश लवकर मिळेल, काही लोकांना थोडं उशिरा, पण मिळालेले यश अनेकदा अधिक मजबूत असतं, कारण त्यामागे अनुभव, संयम आणि संघर्ष असतो. तुम्ही ज्या परिस्थितीतून गेला त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला काहीतरी शिकवलं आहे. तुमचा प्रवास हा आहे. तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.